महत्वाची बातमी, चेंबूरच्या वाशीनाका परिसरात एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। प्रयागनगर परिसरातील नामांकित ज्यूस गोदामावर छापा टाकण्यात आलेला आहे। या गोदामात मुदत संपलेल्या ज्यूसचा साठा सापडलेला आहे। पाहूया पुढील महत्वाची बातमी, जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आली आहे। गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर परिसरातील ही घटना आहे। अवघ्या 24 तासात 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अजीज मोहम्मद अतीक खान असं मृत व्यक्तीचं नाव आहे। आता बातमी आहे ठाण्यातून डेटा सेंटर विरोधात ठाणेकरांनी एल्गार पुकारलाय। वेकअप ठाणेकरांच्या नेतृत्वात हजारो ठाणेकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत। त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असं मनोज प्रधान म्हणतात। अॅमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेरून एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार आता करण्यात आलाय। नागरिकांचं पहिलं पाऊल असं असणार आहे की जर जे डेटा सेंटर 2 दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये न्यूज होती की न्यूयॉर्कने डेटा सेंटर बंद केले पुढच्या 1 वर्षासाठी, जर ते डेटा सेंटर तिथल्या नागरिकांसाठी सेफ नाही आहे तर ह्या नागरिकांसाठी कसं सेफ आहे? तर नागरिक तर रस्त्यावर उतरणार असं तुम्ही म्हणजे त्यांची लाईफ आमच्या लाईफपेक्षा खूप महत्वाची आहे का भारतातल्या लोकांच्या लाईफपेक्षा? तुम्हाला इंडस्ट्रियल झोन आहेत, तुम्ही ते जा, आपल्या सरकारकडे MIDCs आहेत, इंडस्ट्रियल एरियाज आहेत, तिथे जर डेटा सेंटर टाकले तर हे लोक नाही म्हणणार आहेत का? तिथे ऑलरेडी एक केमिकल इंडस्ट्री होती क्लॅरियंट नावाची, जिच्यामुळे मालगुम गावातल्या लोकांना त्रास होता म्हणून ती इंडस्ट्री बंद करून 6 वर्ष ती जागा मोकळी करण्यात आली होती, बरोबर? आणि ही जागा आता परत तुम्ही एका इंडस्ट्रीला देताय। इथल्या नागरिकांचा प्रखर आणि प्रखर विरोध राहणार आहे। वेळ प्रसंगी जर प्रकार झाला तर आम्ही आतमध्ये घुसून यांचा प्रोजेक्ट बंद पाडण्याचा प्रयत्न करू, परंतु हा डेटा सेंटर या ठिकाणी होऊ देणार नाही। ह्या डेटा सेंटरने या ठाणेकरांना काय मिळणार आहे याच्या बाबतीत जर सांगितलं झालं तर आम्हाला इथे प्रचंड ऊर्जा निर्माण होणार आहे, त्याचं तापमान वाढणार आहे, त्याचा आमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार आहे, येथे पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होणार आहे। आम लोग जो रहते हैं, यहाँ के निवासी रहवासी हैं, उनको तो तमाम तरीके की दिक्कतें होंगी। पर्यावरण प्रदूषित होगा, यहाँ पर लाखों लीटर पानी वेस्ट होगा, यहाँ पर तमाम तरीके से पहले से ही पानी की दिक्कत है, किल्लत है हर तरीके से। यहाँ पर डेटा सेंटर आएगा तो उसकी वजह से और दिक्कत होगी यहाँ के जो निवासी हैं। पाहूया पुढील महत्वाची बातमी, धाराशिव अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई आहे। अवैधरित्या गांजा आणि चरस विक्रीवर आता छापा टाकण्यात आलेला आहे। या कारवाईत तब्बल 50 किलो 358 ग्रॅम गांजा आणि 131 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले। ते 21 तोळे सोनेसह 7 लाखांचा मुद्देमाल ही कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।